नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभावांमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, दत्त जयंती ही दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नाही आणि दत्त जयंती ही सर्वांनी साजरी करावी. कारण दत्त महाराजांची कृपा मिळाली तर आपले आयुष्य हे बदलून जाते. आपल्या आपल्या जीवनातील जे काही अडचणी आहेत, दुःख आहेत ते दूर होतात आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात. दत्त जयंतीनिमित्त काही जण पारायणे करतात. केंद्रात, मठात पारायण चालू आहेत आहेत आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही आपण अडचणी, दुःख आहेत त्या दूर होण्यासाठी आपण दत्त जयंती पारायणे करावी. दत्तांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा. तर बघा, 4 डिसेंबर 2025ला दत्त जयंती आहे. या दिवशी सर्वजण आवर्जून दत्त जयंती ही साजरी करतात आणि दत्तांची कृपा, स्वामी महाराजांची कृपा आपल्याला भेटत असते आणि सर्वांनी दत्त जयंती आवर्जून साजरी करावी, सेवा करावी, पारायणे करावी. आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात. तसेच काही ठिकाणी, काही घरात सप्ताह देखील चालू आहेत. काही जण 7 दिवसाचा सप्ताह, काही जण 3 दिवसाचा सप्ताह करत असतात. 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे, तर आपण घरच्या घरी दत्त जयंती कशी साजरी करावी, स्वामी स्वामी महाराज आणि दत्त महाराजांचा फोटो, मूर्तीवर अभिषेक कसा करायचा, षोडोपचार पद्धतीने आपण दत्त महाराजांची कशा पद्धतीने पूजा करावी, ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. दत्त जयंतीनिमित्त उपवास खूप जण करत असतात. दत्त भक्त आहेत ते गुरुचरित्राचे पारायण करत असतात. गुरुचरित्राचे जे पारायण करतात त्यांनी नक्कीच उपवास करायचा असतो आणि काही जणांची इच्छा असते ते देखील उपवास करू शकतात. दत्त जयंतीनिमित्त आपण उपवास करावा आणि दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा आहे आपण आज बघणार आहोत. तर दत्त जयंती किती वाजता साजरी करावी आणि गुरुचरित्राचे एक अध्याय आपल्याला या दिवशी नक्कीच वाचायचा आहे. त्याशिवाय दत्त जयंती ही पूर्ण होणार नाही. दत्त जन्मोत्सव पूर्ण होणार नाही. संपूर्ण व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, नक्की बघा. तर बघा, 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. काही जणांना माहीत असते की कशी साजरी करावी, काही जणांना माहीत नसते. दत्त जयंतीविषयी आपण अनुभव हा नक्कीच घ्यावा. दत्त महाराजांची सेवा करा, दत्त जयंती साजरी करा. दत्तभक्त हे पारायण काही जण केंद्रात करत असतात, काही जण घरात देखील करत असतात किंवा केंद्रात जाणे ज्यांना शक्य होत नाही ते घरातच पारायण करत असतात. घरीच दत्त जयंती साजरी करतात. पण दत्त जयंती ही किती वाजता साजरी करावी? तर बघा, 4 डिसेंबर 2025ला जे पारायण करतात या दिवशी पारायणाचा 7वा दिवस असतो. या दिवशी गुरुचरित्राचे पारायण जे वाचन आहे ते पूर्ण करायचे आहे. पण या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे नाही, म्हणून त्या दिवशी वाचन करायचे आहे. गुरुचरित्रातला 52 आणि 53 अध्याय तुम्ही 4 डिसेंबरला पूर्ण वाचून घ्यायचा आहे तुम्हाला. या दिवशी उद्यापन करायचे नाही. उद्यापन तुम्हाला 5 डिसेंबरला शुक्रवारी करायचे आहे. तर तुम्ही शुक्रवारी उद्यापन करावे. त्या दिवशी उद्यापनाला तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा साधा कुठलेही जेवण तुम्ही बनवायचे आहे. पण त्याच्यात घेवड्याची भाजी ही अवश्य असावी आणि तो नैवेद्य दाखवावा. महाआरती करावी. जोडप्यांना जेवू घाला किंवा तुम्ही जे काही करणार असाल ते सर्व तुम्ही 5 डिसेंबरला करायचं आहे. 4 डिसेंबरला वाचन पूर्ण करायचं आहे. तुम्ही जर का सप्ताह करत असाल, पारायण करत असाल, तर तुम्ही या दिवसामध्ये गुरुचरित्राचे पारायण करत असाल, तर तुम्ही 4 डिसेंबरला उपवास नक्कीच पकडायचा आहे आणि 4 डिसेंबरला उपवास पकडल्यावर तो एकादशीसारखा पकडायचा आहे. 4 डिसेंबरला उपवास पकडल्यावर तुम्ही 5 डिसेंबरला उपवास सोडायचा आहे. 4 डिसेंबरला उपवास पकडायचा आहे आणि 5 डिसेंबरला ज्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवून पोथीला, दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना, कुलदेवीला असे 4 नैवेद्य दाखवून तुम्ही त्या दिवशी केंद्रामध्ये 10:30 वाजता आरती होते. त्याच वेळेस नैवेद्य दाखवून आपण नंतर उपवास सोडायचा आहे. जे पारायण करतात त्यांनी तर उपवास पकडायलाच पाहिजे, पण जे पारायण करत नाही त्यांनी देखील उपवास पकडला तरी काही हरकत नाही. दत्त जयंती ही गुरुवारी आहे आणि महिलांचा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी देखील आहे. त्यामुळे महिलांना या दिवशी खूपच अशी धावपळ होणार आहे. महिलांनी सकाळी लवकर उठून उंबऱ्याचे पूजन करून घ्यावे. उंबऱ्याला हळदीचे लेपन लावावे, स्वस्तिक काढावे, छोटीशी का होईना पण साधी आपली एक रांगोळी काढावी, दरवाज्यावर स्वस्तिक काढावे आणि उंबऱ्याचे पूजन करून घ्यावे. धूप दीप दाखवावा, दिवे लावावेत. नंतर तुम्ही पूजा मांडणी करून घ्यावी. जर का गुरुचरित्राची पूजा मांडणी केली असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती ही घ्यावी आणि ती तामनात घ्यावी किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती
ताम्हणात घ्यावी आणि त्यांना आधी पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणत 5 वेळा अभिषेक करायचा आहे आणि नंतर ती मूर्ती स्वच्छ पुसून पुन्हा पूजेच्या ठिकाणी ठेवायची आहे. दत्त जयंतीच्या निमित्त काही अशा खास सेवा आहेत त्या तुम्ही नक्की कराव्यात. त्याच्यामुळे देखील तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल होईल. तुम्ही एखादी गळती असेल तर ती स्वामी महाराजांच्या मूर्तीवर ठेवावी आणि नंतर त्याच्यात पाणी टाकावे किंवा चमच्याने देखील अभिषेक करत तुम्ही पुरुष सूक्तम 1 वेळा, श्री सूक्तम 1 वेळा आणि अथर्व शीर्ष 1 वेळा म्हणत तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे. जर का तुम्हाला होत नसेल तर तुम्ही YouTubeवर लावून ही सेवा करून घ्यावी. कारण या सेवेचा देखील फायदा आपल्याला होणार आहे. कारण दत्त जयंती ही साधी अशी नाही तर ती खूपच अशी प्रभावी अशी सेवा आहे. दत्त महाराजांची कृपा ही सर्वांवर असते आणि या दिवशी जर का त्यांची आपण सेवा केली तर त्यांची कृपा, आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. त्यामुळे तुम्ही ही सेवा तर नक्की करावी. जर का तुम्हाला काहीच नाही जमले तर तुम्ही ओम द्राम दत्तात्रेय नमः म्हणत अभिषेक करावा. 108 वेळा ओम द्राम दत्तात्रेय नमः म्हणावे आणि या दिवसभरात तुम्ही दत्त महाराजांच्या मंत्र स्तोत्रचे पठण करावे. तसेच तुम्ही दत्तभावांनी देखील बोलू शकता. अभिषेक झाल्यावर तुम्हाला नंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर किंवा तुमची दत्त महाराजांच्या मूर्तीवर जी काही मूर्ती असेल त्याच्यावर तुम्ही त्यांना गंध अक्षदा लावायचा आहे, चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि नंतर त्यांना माळा अर्पण करायची आहे. त्यांना चाफ्याची फुले किंवा कुठलीही पिवळी फुले अर्पण करायची आहे. त्यांना मुकुट अर्पण करायचा आहे तुम्हाला किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे काही वाटेल ती त्यांची सेवा करायची आहे. त्यांची धूप दीप दाखवायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराज हे एकच आहे. दत्त महाराजांचे स्वरूप स्वामी महाराज आहेत. त्यामुळे कोणतेही तुम्ही फोटो असो किंवा मूर्ती असो त्यांची तुम्ही पूजा करू शकता, अभिषेक करू शकता. सर्वांना सर्वांना ते अभिषेकाचे जे तीर्थ आहे ते पाणी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता आणि नंतर घरामध्ये ते शिंपडावे आणि उरलेले पाणी तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या झाडांना टाकू शकता. काही जणांकडे फोटो असतो, मूर्ती नसते. तर ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांना अभिषेक करता येत नाही. तर अशा वेळेस त्यांनी हिना अत्तर हे कापसामध्ये लावून घ्यावे ते आणि ते हिना अत्तर आपल्या हातामध्ये घ्यावे आणि ते हिना अत्तर हातामध्ये घेऊन तुम्ही 1 वेळा अथर्व शीर्ष म्हणावे, 1 वेळा पुरुष सूक्तम बोलावे, 1 वेळेस श्री सूक्तम बोलावे आणि नंतर ते अत्तर तुम्ही स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या पूर्ण शरीराला, तुमच्या पूर्ण फोटोला लावून घ्यायचा आहे आणि नंतर त्यांची पूजा आरती आरती करायची आहे. त्यांना गंध लावायचा आहे, फुले अर्पण करायची आहे आणि नंतर त्यांना ओवाळून घ्यायचे आहे. दत्त जयंतीला पूर्ण वाचन करायचे आहे. उद्यापनाला 5 डिसेंबरला हे तुम्हाला करायचे आहे. 4 डिसेंबरला दत्त जयंती जन्म उत्सव साजरे करायचा असतो. दत्त जयंतीला 4 डिसेंबरला 12:39 तुम्ही दत्त जयंती ही साजरी करायची आहे. 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तुम्हाला 12:39 तुम्हाला आरती करायची आहे आणि दत्त जयंती ही साजरी करायची आहे आणि ह्या दिवशी तुम्हाला एक अध्याय आहे तो आपल्याला 12:39 मध्येच तुम्हाला करायचा आहे. 12:39 अगोदर आपल्याला ह्या अध्यायाची सुरुवात करायची आहे आणि म्हणजे 12:39 तो पूर्ण होईल. त्यावेळेस म्हणजे तुम्हाला 12:39 तुम्हाला जय जयकार करून आरती करून करता येईल. जन्मोत्सव साजरा करता येईल. तर तो अध्याय कुठला आहे तर गुरुचरित्रातला 4था अध्याय आहे तो आपल्याला वाचायचा आहे. गुरुचरित्राचा 4था अध्याय जो आहे तो पूर्ण नाही वाचायचा. तर त्यातला फक्त 41वी ओवी तुम्हाला वाचायची आहे. अतिथी बालकी झाली 41 ओवी तोपर्यंत वाचा. नंतर दत्त महाराजांचे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे म्हणत तुम्ही जय जयकार करत आणि करा आणि नंतर आरती करा. दत्त जयंती ही तुम्ही बरोबर 12:39 तुम्ही साजरी करायची आहे. कारण यावेळेसच दत्त महाराजांचा जन्म झाला होता आणि तुम्ही 41 ओवी बरोबर 12:41 संपवायची आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे म्हणत तुम्ही जय जयकार करायचा आहे आणि दत्तांची आरती करायची आहे. अशा प्रकारे गुरुचरित्रातला 4था अध्याय तुम्ही वाचायचा आहे. ती 41वी ओवी तुम्ही वाचून झाल्यावर जय जयकार करायचा आहे. या दिवशी दिवसभरात तुम्हाला जमलं तर 14वा 18वा अध्याय तुम्ही नक्कीच वाचायचा आहे. कारण या दिवशी
दत्त महाराजांची कृपा आपल्यावर होणार आहे आणि ती होतच असते. कारण दत्त महाराज हे कृपाळू आहेत. ते भक्तांची हाकेला उभे असतात. दत्त महाराजांचे नाम जप स्मरण हे नक्की करा. ओम त्राम दत्तात्रय नमः हे 108 वेळा म्हणा. तुम्ही तारक मंत्र म्हणा. स्वामी महाराजांचे नामजप स्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणत तुम्ही स्वामींची नामजप स्मरण करा. या दिवशी जमेल तेवढी तुम्ही सेवा करा. तारक मंत्र म्हणा 11 वेळा किंवा जसे जमेल तसे तुम्ही स्वामींची सेवा करा. दत्त महाराजांची सेवा करा. हा दिवस खूपच असा महत्त्वाचा असा दिवस आहे. कारण या दिवशी दत्त महाराजांची कृपा आपल्या सर्व भक्तांवर होत असते आणि दत्त महाराजांचे हे आपल्या हाकेला उभे असतात. तुमच्या अडी-अडचणी सांगा, तुमचे संकट सांगा, ते नक्कीच तुमचे दूर करतील. तर मंडळी, अशा प्रकारे दत्त जयंती ही तुम्ही नक्की साजरी करावी आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद हा मिळवावा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आजचा व्हिडिओ इथे संपवते. आजची ही सेवा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते. स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.